चला मैत्रिणींनो, आज श्रावणाचा पहिला गुरुवार म्हणून जेवणाचा स्पेशल ताट बनवला आहे. वालपापडी हिला मी निवडून घेतली. आमच्याकडे वालपापडी बोलतात खानदेशमध्ये. तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा. मी मिरच्या, अद्रक, लसूण घेतलं आहे. हे आपण जाडसर कुटून घ्यायचं आहे. हिला 2-4 प्रकारे करतात ह्या भाजीला, पण मी आज हिरव्या मिरच्यात करायचं ठरवलं. हिरव्या मिरच्या व्यवस्थित आपण कुटून घ्यायच्यात. आता मी कढईत 3 पळ्या तेल टाकलं आहे आणि कढीपत्ता टाकला आहे. जिरं टाकायचं फोडणीला. आता आपण जे अद्रक, मिरची, लसूण कुटलं आहे त्यात आपण फोडणीमध्ये टाकून द्यायचं आहे. त्याला पण व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. मिरच्या ह्या कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात, जेणेकरून आपली भाजी खूप तिखट नाही झाली पाहिजे. आता हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. 1 चम्मच हळद टाकायची. 1 चिरलेला टमाटा टाकायचा आहे आपण भाजीमध्ये. आता हे व्यवस्थित शेकून घ्यायचे आपण सर्व मसाले. मी 1 चम्मच धना पावडर टाकला आहे आणि 1 चम्मच जिरा पावडर टाकला आहे. सर्व मसाले व्यवस्थित शेकून घ्यायचे आणि जी आपण वालपापडी निवडलेली ती पण आपण स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये व्यवस्थित शेकून घ्यायची मसाल्यांमध्ये. हिंदू धर्माप्रमाणे आपला श्रावण महिना खूप असा पवित्र आहे. हिंदू धर्माचा आपला श्रावण महिना पवित्र आहे. ह्या पवित्र महिन्यात आपण नॉनव्हेज खात नाही, म्हणून ह्या पुऱ्या महिन्यात आपण शुद्ध शाकाहारी जेवण जेवतो. म्हणून आज पूर्ण व्हेजचा मी ताट बनवला आहे. आता मी झाकून दिलं आहे भाजीला चाळून आणि आपण त्याच्यावर आता डिशवर पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपली भाजी खाली जळणार नाही. ह्या भाजीमध्ये आपण पाणी ॲड करायचं नाही, वाफेवरच शिजवायची हिला. हे बघा, आता आपली भाजी झाली का नाही आपण चेक करू. वाफेवरच शिजवायची. अशा पद्धतीने चेक करून घ्यायची. यात आपली भाजी रेडी आहे. तर आपली भाजी शिजून झाली. आता आपण तिच्यात कोथिंबीर ॲड करायची भरपूर अशी आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. आपली भाजी रेडी आहे वालपापडीची. श्रावण महिन्यातला पहिला गुरुवारीचा आपला ताटही रेडी आहे. आवडल्यास नक्की शेअर